नमस्कार मित्रांनो, आज प्रभाकर केसरी हे मैदान गुरसाळे पाटीवर होते आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर होते. बकासूर होता, घरणिकीचा राजा होता, सर्जासुद्धा होता. आणि या मैदानावर बकासूर आणि नाग्या म्हणजेच माळशिरस तालुक्यातील हा बैल नाग्या याची आता 3 महिन्यापूर्वी खरेदी झालेली आहे. आणि नाग्या या बैलाने आत्तापर्यंत कोणताही मोठ्या मैदानावर गुलालसुद्धा घेतलेला नाही. आणि इतक्या मोठ्या मैदानावर बकासूरला हा पायरा निवडण्यात आलेला होता आणि यामुळे या मैदानावर बकासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागलेले आहे. मित्रांनो, या मैदानावर म्हणजेच प्रभाकर केसरी या मैदानावर बकासूर आणि माळशिरसचा नाग्या यांचा पायरा होता आणि गट क्रमांक 2 मध्ये त्यांनी गटसुद्धा पास केलेला होता. आणि शेमी क्रमांक 1 मध्ये धावत असताना त्यांना जी काही शिकस्त मिळाली ती म्हणजे आदत सिकंदर 81-81 आणि त्याचा पायरा होता वाघेरीचा बादल. तर यामध्ये शेमी क्रमांक 1 मध्ये सचिन शेठ चव्हाण यांचा आदत सिकंदर 81-81 यांच्या गाडीमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली आणि बकासूरची आणि नाग्याची गाडी थोड्या फरकात मागे राहिली आणि आदत सिकंदर आणि वाघेरीचा बादल यांच्या गाडीला शेमीमध्ये विजय मिळाला. अशा प्रकारे मित्रांनो, या मैदानावर बकासूर हा शेमीमधून बाहेर पडलेला आहे आणि त्याला मुख्य कारण पहिऱ्याचेच सांगण्यात येत आहे. परंतु असो, कारण तोही बैल नवीन आहे नाग्या आणि त्याला उजेडात येण्यासाठी बकासूरने पायरा केलेला असावा असेच आपणास वाटत आहे. आणि यामध्ये बकासूरची हार झालेली आहे शेमीमध्ये. परंतु सर्व बकासूर प्रेमींचे म्हणणे हेच असणार आहे की एवढ्या मोठ्या मैदानावर तरी हा पायरा नको होता, कारण पहिले बक्षीस या मैदानावर 3 लाखाचे आहे आणि सर्व मोठमोठी बक्षिसे होती. आणि इतक्या मोठ्या मैदानावर आणि कधीही गुलालात म्हणजेच मोठ्या मैदानावर गुलालात नसलेल्या बैलाचा पायरा जर बकासूरला केलेला असला तर जिंकणे हे कठीणच आहे. तरी असो, चला, आपला त्यांचा घरगुती विषय असणार काहीतरी, परंतु यामध्ये या एवढ्या मोठ्या मैदानावर बकासूरची हार झालेली आहे हे नक्की. तर मित्रांनो, भेटूया अशाच बकासूरच्या नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.